एखाद्या रविवारची सकाळी उठायचं आणि मस्त मुंबईला जाऊन यायचं असे बरेच हवेत प्लॅन झाल्यानंतर आम्ही सगळे जातोय मुंबईला. फिरायला नाही, फक्त हादडायला. मग कुठेही जाताना नाण्याच्या गाडीचं पंक्चर काढायचं हे आता नेहमीचंच झालंय. पहिल्यांदाच वरळी सी लिंकवरून जाताना मला माझ्या सिव्हिल इंजिनियर असल्याचा एवढा अभिमान वाटला की चुरगळलेल्या डिग्रीच्या मनातच घड्या घातल्या. आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं जॉयस पिझ्झा. पण हे काय, अंधेरीच्या लोकेशनला जायचं सोडून भलतीकडेच पोहोचलो. मग अर्ध्या तासाची अजून ट्रॅव्हलिंग करून हव्या त्या लोकेशनला पोहोचलो. मित्रांकडून या पिझ्झाबद्दल खूप ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात खाल्ल्यावर पिझ्झाबद्दलची इमेजच बदलली. आम्ही घेतला होता बटर चिकन आणि चिकन खिमा पिझ्झा. काय चव होती, मजा आली. मग मुलांचा प्लॅन झाला स्पोर्ट्स जर्सी घ्यायला जायचा. याचाच फायदा उचलून आम्ही मुली डायरेक्ट पोहोचलो बँड्राच्या हिल रोडला. काही वर्षांपूर्वी मी बँड्रा ईस्टला नोकरी करत असताना सरास इथे यायची. मग भर उन्हात स्वस्तात मस्त अशी शॉपिंग करून आम्ही पोहोचलो कार्टर्स रोडवर असणाऱ्या कार्टर्स ब्लूला. हे रेस्टॉरंट रोलसाठी फेमस आहे आणि हे आमचं सेकंड प्लॅन डेस्टिनेशन होतं. मी पण खादाड आणि माझे मित्र पण खादाड. सकाळचा पिझ्झा अजून जिरला नव्हता तरी पण मी इथे चिकन आणि मटन रोल हाफ ट्राय केलं. एक नंबर होतं. मला पुण्याला राहायला किती आवडत असलं ना तरी खायला मात्र मुंबईलाच आवडेल. मग एस्थेटिक कार्टर्स रोडवरून बाहेर पडून समोरच असणाऱ्या सी फेजला टाइमपास करायला गेलं. मुंबईत ना एक वेगळी एनर्जी आहे. खूप रिफ्रेशिंग वाटतं इथे. या धावत्या जगासोबत आपणही धावायला लागतो. पुण्यावर माझं कितीही प्रेम असलं तरी क्रश मात्र नेहमी माझी मुंबईच राहिले. एकेकाळी या दगदगीला कंटाळून मुंबई सोडली खरी, पण जेव्हा जेव्हा येते तेव्हा इथली आपुलकी जाणवते. अशा स्वप्ननगरीची एक दिवसाची सहल करून आम्ही घरी परतलो.